काय विद्यार्थी मित्रांनो, आपण राज्यशास्त्राचं पहिलं प्रकरण जे अभ्यासलं त्या प्रकरणामध्ये महायुद्धोत्तर राजकीय घडामोडींचा अभ्यास केला। म्हणजे पहिलं जे महायुद्ध झालं 1914 पासून तर 1918 पर्यंत, दुसरं महायुद्ध 1939 सालापासून तर 1945 सालापर्यंत। या दोन महायुद्धांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय काय घडामोडी घडल्या हे बघितलं आपण। जसं पहिल्या महायुद्धानंतर शांतता राखण्यासाठी राष्ट्रसंघाची स्थापना झाली होती। दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक स्तरावरती शांतता स्थापनेसाठी प्रामुख्याने संयुक्त राष्ट्र संघटना स्थापन झाली होती। परंतु दुसरं महायुद्ध संपल्यानंतर 1945 सालापासून तर 1991 पर्यंतचा जो कालावधी होता तो कालावधी होता प्रामुख्याने शीतयुद्धाचा, ज्याला कोल्ड वॉर म्हटलं आपण। तर हे जे कोल्ड वॉर होतं, हे जे शीतयुद्ध होतं, या शीतयुद्धाच्या कालखंडात काय काय घडामोडी घडल्या मग आपण असं बघतो ना की शीतयुद्धाच्या कालखंडात दोन सत्तागट निर्माण झाले। साम्यवादी रशियाचा एक गट निर्माण झाला आणि भांडवलशाही अमेरिकेचा एक गट निर्माण झाला। अमेरिकेनं आपली लष्करी संघटना स्थापन केली, तिचं नाव नाटो होतं। तर सोव्हिएत रशियानं आपली लष्करी संघटना स्थापन केली, तिचं नाव वार्सा करार होतं। आणि याच्या व्यतिरिक्त प्रामुख्याने या दोन गटांच्या व्यतिरिक्त एक महत्वपूर्ण संघटना उदयाला आली, ज्यामध्ये आपल्या भारताच्या पंतप्रधान पंडित नेहरूंचं योगदान मोठं होतं। ती चळवळ, ती संघटना म्हणजे अलिप्ततावादी चळवळ। म्हणजे हा जो 60 ते 2000चा जो कालखंड, या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय घडामोडी घडल्या। मग त्याच्यामध्ये जागतिक स्तरावरती जसं युरोपीय संघाची पण स्थापना झाली, आग्नेय आशियामधल्या देशांमध्ये सुद्धा प्रामुख्याने संघटना स्थापन झाली, आसियान नावाची वगैरे। तर याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या घडामोडी आपण बघितल्या, आता त्या सर्व घडामोडी बघितल्यानंतर आपल्याला राज्यशास्त्रामध्ये जो पुढचा मुद्दा बघायचा आहे तो म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल। भारताचं परराष्ट्र धोरण आणि त्याची वाटचाल कशी, 2000 सालापर्यंत आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल कशी। आता परराष्ट्र धोरण याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो? फॉरेन पॉलिसी। परराष्ट्र धोरणाला आपण फॉरेन पॉलिसी म्हणतो। पण आता नेमकं आपल्यासाठी आता हे राज्यशास्त्र नवीन आहे। मग आता मनात तुमच्या साहजिकच प्रश्न येतो, सर हे परराष्ट्र धोरण काय आहे, नाही का? व्हॉट इज मीन बाय फॉरेन पॉलिसी? कशाला परराष्ट्र धोरण म्हणतात? म्हणून त्याच्याकरता आपण परराष्ट्र धोरण, त्याचं अर्थ आणि त्याचं महत्व थोडक्यात बघूया। आता मला एक सांगा की सर्वच देश, जगामध्ये जेवढे देश आहेत ते सर्वच देश जर आपण त्यांचा जर विचार केला तर हे सर्वच देश आता आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे प्रमुख घटक आहेत। सर्वच देश आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे प्रमुख घटक आहेत। कारण का? त्याचं कारण पण आपल्याला माहिती आहे। कारण जगामध्ये असा कोणताही देश नसतो जो स्वयंपूर्ण असतो। परस्परावलंबन, आपण मागच्याच पाठामध्ये बघितलं की परस्परावलंबन हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचं खास वैशिष्ट्य आहे। जगात कोणताच देश स्वयंपूर्ण प्रामुख्याने नसतो। आणि मग प्रश्न कसा आहे, हे खरं आहे की कोणतंच राष्ट्र हे स्वयंपूर्ण नसतं, ते कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी दुसऱ्या राष्ट्रावरती अवलंबून असतं। परंतु मग प्रश्न काय येतो की हे जे परस्परावलंबन आहे, हे परस्परावलंबन मोठ्या राष्ट्राच्या हिताचा असता कामा नये किंवा विकसनशील देशाच्या तोट्याचा असता कामा नये। हा विचार करणं गरजेचं आहे। परराष्ट्र धोरण हे कोणाच्या फायद्याचं असतं, म्हणजे मोठ्या राष्ट्राच्या फायद्याचं असता कामा नये आणि विकसनशील देशांच्या तोट्याचं पण असता कामा नये। मग त्याच्याकरता काय? तर त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात।
त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. कशाकरता प्रयत्न सांगितले? मोठ्या राष्ट्राच्या हिताचं परस्पर अवलंबन असता कामा नये आणि विकसनशील देशांच्या तोट्याचं ते असता कामा नये, त्याकरता प्रयत्न प्रामुख्याने करावे लागतात. मग प्रश्न काय येतो? आता भारत देश आहे, आपल्याला आपणही परस्पर अवलंबी आहे. मग प्रश्न काय येतो की कोणत्या राष्ट्राशी मैत्री करायची? आता परराष्ट्र धोरण म्हणजे काय, त्याची संकल्पना सांगते. कोणत्या राष्ट्राबरोबर मैत्री करायची, जागतिक स्तरावरती आपण कोणत्या गटात सामील व्हायचं, किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये आपल्या देशानं कोणती भूमिका घ्यायची, याचे जे निर्णय घ्यावे लागतात प्रत्येक देशाला, त्यालाच म्हणतात परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाची व्याख्या तुम्हाला सोप्या शब्दात सांगितली की कोणत्या गटात सामील व्हायचं, कोणाबरोबर मैत्री करायची, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्या देशाने नेमकी कोणती भूमिका घ्यायची, या संबंधी निर्णय घ्यावे लागतात. मग आता आपल्या देशात हे निर्णय कोण घेतं? आपल्या देशातले जे सत्ताधारी असतात, जे प्रामुख्याने आपल्या देशाचा कारभार चालवतात, मग ते प्रधानमंत्री आणि त्यांचं मंत्रिमंडळ वगैरे असेल, राष्ट्रपती असेल, हे फॉरेन पॉलिसी हे परराष्ट्र धोरण प्रामुख्याने ठरवत असतात. तर हा झाला परराष्ट्र धोरणाचा अर्थ. मग आता प्रश्न असा येतो, त्याचं महत्व कसं चालते, कशाला परराष्ट्र धोरण आखणं का गरजेचं आहे, का महत्वाचं आहे? आता पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, परराष्ट्र धोरण कोणाला आखता येतं? परराष्ट्र धोरण स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्रालाच आखता येतं. म्हणजे पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्राला परराष्ट्र धोरण आखता येत नाही. आता जगातले बहुतांश देश स्वतंत्र झालेले, त्यामुळे स्वतंत्र आणि सार्वभौम अशाच राष्ट्राला परराष्ट्र धोरण आखता येतं, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे उदाहरणार्थ बघा, आपण जेव्हा 1947 सालापूर्वी आपण आपल्या देशावर राज्य कोणाचं होतं? इंग्रजांचं होतं. म्हणजे आपण पारतंत्र्यात होतो, त्यावेळेस आपल्याला आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण आखता येत नव्हतं. ते कोण आखायचे? मग इंग्रज आखायचे. आता स्वातंत्र्य झाल्यानंतर मात्र आता धोरण आपण हे आखतो. म्हणून परराष्ट्र धोरण आखण्यासाठी स्वतंत्रता महत्वाचा घटक आहे आणि सार्वभौमत्व हा घटक महत्वाचा आहे. आणि म्हणून जागतिक पातळीवरती जेवढे काही देश आहेत, तर या देशांमध्ये परस्पर राष्ट्रांमधील परस्पर संबंध, आपले दुसऱ्या देशांबरोबर कसे संबंध प्रामुख्याने आहे, त्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या परराष्ट्र धोरणाला फार महत्व असतं. राष्ट्राबरोबर असणारे परस्पर संबंध, आणि या दृष्टीनं इंटरनॅशनल पॉलिटिक्स मध्ये, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये या परराष्ट्र धोरणाला खूप महत्व आहे. मग आता तुम्ही परराष्ट्र धोरणाचा अर्थ आणि त्याचं महत्व कळालं. मग आता प्रश्न काय येतो की परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट, परराष्ट्र धोरण स्वीकारताना हा मुद्दा फार महत्वाचा असतो प्रत्येक देशाच्या दृष्टीने. त्याला काय म्हटलेलं आहे? राष्ट्रीय हितसंबंध. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाच्या हितसंबंधाचा दृष्टिकोन आणि परराष्ट्र धोरण यांचा निकटचा संबंध आहे, कारण प्रामुख्याने राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना परराष्ट्र धोरणामुळे होते, म्हणून त्यांचा निकटचा संबंध प्रामुख्याने आहे. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ आपल्याला परराष्ट्र धोरणामध्ये महत्वाचा आहे. आता मग राष्ट्रीय हितसंबंध, परत प्रश्न येतो, राष्ट्रीय हितसंबंध कशाला म्हणायचं? तर राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना. आपल्या देशाचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याला राष्ट्रीय हितसंबंध असं म्हणतात. थोडक्यात काय, आपण स्वतंत्र राहिलं पाहिजे, सार्वभौम पाहिजे. म्हणजे आता काही मुलांना परत प्रश्न पडतो, सर हे सार्वभौम म्हणजे काय?
सार्वभौमत्व म्हणजे काय मुलांनो, आमच्या देशाचा कारभार कसा करायचा, आमच्या देशाच्या दृष्टिकोनातून कसे निर्णय घ्यायचे, काय घ्यायचे, कुणाशी कसे संबंध ठेवायचे, याचं सगळं स्वातंत्र्य कुणाला असतं, आमच्या देशातल्या लोकांना असतं. आमच्यावर कुणाचंही बंधन नसतं, आमच्यावरती कुणी हुकूमत घालू शकत नाही, आम्हाला कुणी सांगू शकत नाही की बाबा तुम्ही असं करा तसं करा. आमच्या देशासंबंधी काय निर्णय घ्यायचे आमचं सरकार ठरवेल. आम्हाला अमेरिकेनं शानमानं शिकवायचं नाही किंवा पाकिस्तानने शिकवायचं नाही, चीननं पण शिकवायचं. आम्ही सार्वभौम आहे, आमचा देश स्वतंत्र आहे. म्हणून राष्ट्रीय हितसंबंधात स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांना सुरक्षित ठेवण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या असतात त्याला म्हणतात राष्ट्रीय हितसंबंध. मग आता सर्वात महत्वाची गोष्ट, राष्ट्रीय हितसंबंधांमध्ये सुरक्षितता हा भाग तर महत्वाचा आहे, पण त्याचबरोबर अजून एक घटक महत्वाचा आहे आणि तो म्हणजे आपल्याला आपला राष्ट्रीय हितसंबंध, आपला देश कसा सुरक्षित ठेवता येईल, आपले राष्ट्रीय हितसंबंध कसे जोपासता येईल आपल्याला, तर आपला आर्थिक विकास साधून. बरोबर आहे की नाही. पैसा जर असेल आपल्याकडे तर आर्थिक विकास जर आपण साधला तर या आर्थिक विकासामुळे काय होतं की आपण आपलं सामर्थ्य वाढवतो, आपली ताकद वाढवतो आणि ती ताकद वाढल्यामुळे साहजिक काय होतं, आपलं परस्परावलंबन कमी होतं आणि आपली आर्थिक ताकद वाढली त्यामुळे मग आपल्याला आपली सुरक्षितता पण राखता येते. म्हणजे राष्ट्रीय हितसंबंधामध्ये आर्थिक विकास साधणं ही गोष्ट पण समाविष्ट असलेली दिसून येते. मग आता लक्षात घ्या की परराष्ट्र धोरण आखताना आपल्या राष्ट्राच्या फायद्याचं आणि योग्य काय आहे त्याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात, आपल्या राष्ट्राच्या हिताचं काय आहे, योग्य काय आहे त्याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात त्याला म्हटलं जातं राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना. माझ्या देशाच्या दृष्टिकोनातून काय योग्य आहे हा विचार मी या जोपासनेमध्ये प्रामुख्याने करत असतो. त्याचबरोबर त्या अनुषंगाने मी निर्णय घेत असतो. मी म्हणजे आमचा देश, आपण निर्णय घेत असतो. तर त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण या दोन्ही घटकांचा परस्परांशी निकटचा संबंध आहे. मग आता राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा निकटचा संबंध कसा, तर लक्षात घ्या की संरक्षण म्हणजे सुरक्षितता, संरक्षण आणि आर्थिक विकास यांची जोपासना प्रामुख्याने म्हणजे राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना या परराष्ट्र धोरणामुळे केली जाते. परराष्ट्र धोरणामुळे काय केलं जातं तर राष्ट्रीय हितसंबंधांची जोपासना केली जाते. म्हणजेच कशी, तर आपलं संरक्षण असेल किंवा आपला आर्थिक विकास असेल यांची जोपासना ही परराष्ट्र धोरणाद्वारे प्रामुख्याने केली जात असते. म्हणून राष्ट्रीय हितसंबंध हे काय आहे, हे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय हितसंबंध हे उद्दिष्ट आहे, तर परराष्ट्र धोरण हे काय आहे, त्याचं साधन आहे. राष्ट्रीय हितसंबंध काय उद्दिष्ट आहे, तर परराष्ट्र धोरण हे त्याचं साधन प्रामुख्याने आहे. मग आता याच्यात एक महत्वाचा बाब काय येतो की जशी परिस्थिती बदलते, काळ बदलतो, तर परिस्थितीनुसार काळानुसार आपली परराष्ट्र धोरण सुद्धा बदलत जातात. म्हणजे उदाहरणार्थ बघा, 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशानं परराष्ट्र धोरण आखायला सुरुवात केली. त्यावेळेसची परराष्ट्र धोरण आणि आत्ताच्या परराष्ट्र धोरणांमध्ये फरक आहे. काळानुसार परिस्थितीनुसार आपलं परराष्ट्र धोरण जे असतं ते बदलत जात असतं. कारण कसं आहे की राष्ट्रीय हितसंबंध कसे बदलतात त्यानुसार आपलं परराष्ट्र धोरण प्रामुख्याने बदलत असतं. तरी पण जरी काळानुसार परिस्थितीनुसार परराष्ट्र धोरण बदलत असलं तरी सुद्धा आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची जी काही खास तत्व आहे, शाश्वत मूल्य आहे, ती मात्र कधीही बदलत नाही. म्हणजे आपल्या भारतानं स्वातंत्र्य मिळाल्यापासून ज्या काही शाश्वत मूल्यांचा स्वीकार केलेला आहे ती आजपर्यंत बदललेली नाही. मग यात उदाहरणच घ्यायचं झालं तर उदाहरणार्थ
आंतरराष्ट्रीय शांतता या बाबतीत आपलं परराष्ट्र धोरण परफेक्ट आहे. म्हणजे याच्यामध्ये अजून कधीही बदल झाला नाही. जागतिक स्तरावर शांतता आणली पाहिजे हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचं महत्वाचं तत्व आहे. त्याचबरोबर ह्युमन राईट, मानवी हक्क, जगातल्या सर्वच राष्ट्रातल्या लोकांना ह्युमन राईट, मानवी हक्क मिळाले पाहिजेत. याबाबत आपण आजपर्यंत कधीही त्यात बदल केलेला नाही. आणि त्याचबरोबर सुरक्षितता, प्रत्येक म्हणजे जागतिक स्तरावरती प्रत्येक राष्ट्राला आपली सुरक्षितता राखता यावी असाच दृष्टिकोन प्रामुख्याने भारताचा परराष्ट्र धोरणामध्ये आहे. म्हणजे ठीक आहे की परराष्ट्र धोरणामध्ये काळानुसार परिस्थितीनुसार जरी बदल होत असले पण काही शाश्वत मूल्य भारताने अशी स्वीकारलेली आहे की त्याच्यामध्ये आजपर्यंत बदल झालेला नाहीये. मग आता प्रश्न असा येतो, मग कोणताही देश असू द्या, जगातला कोणताही देश असू द्या, तो आपलं परराष्ट्र धोरण आखत असतो. मग परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कोणते, कोणत्या घटकांवरती परराष्ट्र धोरण निश्चित ठरतं, हा भाग आता आपल्याला बघायचा आहे. तर परराष्ट्र धोरणावरती निश्चित करणारे जे घटक आहे, म्हणजे परराष्ट्र धोरण ठरवताना हे जे 5 घटक तुम्हाला महत्वपूर्ण दिले, त्यातला पहिला घटक दिलेला आहे देशाचं भौगोलिक स्थान. देशाचं भौगोलिक स्थान. मग आता तुम्ही एक बघा, जर आपण पृथ्वीगोल बघितला किंवा आपण जगाचा राजकीय जर नकाशा बघितला तर त्या जगाच्या राजकीय नकाशावरती किंवा पृथ्वीगोलावरती आपल्याला प्रत्येक देशाचं भौगोलिक स्थान दिलेलं असतं. प्रत्येक देशाचं भौगोलिक स्थान दिलेलं असतं. जसं भारत देश हा आशिया खंडामध्ये प्रामुख्याने पूर्व गोलार्धामध्ये मध्यवर्ती असणारा देश आहे. मग ते भौगोलिक स्थानामध्ये रेखावृत्त, अक्षवृत्त हे भाग येतात. मग प्रत्येक देशाचं भौगोलिक स्थान हे जगाच्या राजकीय नकाशात दिसतं, पृथ्वीगोलामध्ये प्रामुख्याने दिसतं. परराष्ट्र धोरण ठरवताना मग आपल्याला त्यातले जे महत्वपूर्ण भौगोलिक घटक असतात, परराष्ट्र धोरण जे भौगोलिक घटक असतात, मग त्या भौगोलिक घटकांमध्ये कोणकोणते घटक महत्वाचे ते लक्षात घेऊनच परराष्ट्र धोरण आखावं लागतं. उदाहरणार्थ राष्ट्राच्या शेजारील देश, त्याचबरोबर समुद्र किनारा, त्याचबरोबर खनिज संपत्ती, त्याचबरोबर आर्थिक स्थिती, लोकसंख्या, देशाचे आकार, या सगळ्या भौगोलिक गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला परराष्ट्र धोरण आखावं लागतं. एक उदाहरण घ्या बरं. आता देशाचं भौगोलिक स्थान, आता भारताचं भौगोलिक स्थान जर लक्षात घेतलं, आपल्या शेजारचे देश आपल्याला माहिती आहे, पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, चीन आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, बांगलादेश आहे, म्यानमार वगैरे हे तर भूसीमा लागून असलेले देश. आणि समुद्र किनाऱ्याचा जर विचार केला तर भारताला जवळजवळ 7517 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. म्हणजे पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे, दक्षिणेला हिंदी महासागर आहे. तो समुद्र किनारा त्याचाही विचार करावा लागतो. तिसरी गोष्ट खनिज संपत्ती, बरोबर आहे की नाही? कारण आपल्याला परराष्ट्र धोरण ठरवताना त्या क्षेत्रामध्ये किती खनिज संपत्ती त्याचाही विचार करावा लागतो, आर्थिक स्थितीचाही विचार करावा लागतो, लोकसंख्या त्याचाही विचार करावा लागतो, देशाचे आकार त्याचाही विचार करावा लागतो. आणि या भौगोलिक घटकानुसारच परराष्ट्र धोरण ठरवता येतं. म्हणून परराष्ट्र धोरण निश्चित करणारा हा महत्वाचा पहिला घटक आहे. दुसरा घटक म्हणजे राजकीय व्यवस्था. आता राजकीय व्यवस्थेचा विचार करा तुम्ही की आज आता भारतामध्ये समजा लोकशाही शासन पद्धती आहे. आपली राजकीय व्यवस्था कशी? लोकशाही शासन पद्धती आहे. आपल्या देशामध्ये परराष्ट्र धोरण ठरवण्यामध्ये महत्वपूर्ण कोण आहे? आपली संसद आहे, पार्लमेंट. आता पार्लमेंट कशी बनते? पार्लमेंट प्रामुख्याने संसद बनते कशी? राष्ट्रपती, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ मिळून संसद बनते. विरोधी पक्ष, त्या लोकशाहीमध्ये हे दोन्ही गट फार महत्वाचे असतात. आता भारताला जर परराष्ट्र धोरण ठरवायचं असेल तर आपल्यासाठी संसद आणि विरोधी पक्ष हे फार महत्वाचे घटक आहे. कारण शेवटी परराष्ट्र धोरण हेच ठरवत असतात. आता महत्वाची बाब याच्यामध्ये काय आहे? विरोधी पक्षाची काय भूमिका असते की ज्या वेळेस सत्ताधारी पक्ष परराष्ट्र धोरण ठेवत असतो त्या परराष्ट्र धोरणावरती
लक्ष कुणाचं असतं? विरोधी पक्षाचं असतं. म्हणजे विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला वेगवेगळे प्रश्न विचारून त्या सत्ताधारी पक्षावरती परराष्ट्र धोरणाबद्दल प्रामुख्याने अंकुश ठेवू शकतात. विरोधी पक्षाचा तो अधिकार आहे प्रामुख्याने. म्हणून विरोधी पक्ष हा सुद्धा परराष्ट्र धोरण ठरवताना फार महत्वपूर्ण असलेला दिसून येतो. आणि जिथं हुकुमशाही व्यवस्था असते, आता हुकुमशाही तुम्ही जर विचार केला तर चीनच्या बाबतीत बघा, चीनमध्ये एकच पक्ष सत्तेवरती, शी जिनपिंग वगैरे आपण म्हणतो. तर तिथे एक व्यक्ती किंवा त्यांचा एक पक्ष किंवा त्यांचा जो सत्ता गट असतो ते परराष्ट्र धोरण ठरवत असतात हुकुमशाहीमध्ये. म्हणजे हुकुमशाही शासन पद्धतीमध्ये परराष्ट्र धोरण आपल्याकडे कसं आहे, आपली संसद ठरवते. संसदेमध्ये तर आपले सगळे लोकप्रतिनिधी आपण निवडून पाठवलेले असतात. तसं हुकुमशाहीमध्ये नाहीये. हुकुमशाहीमध्ये एक व्यक्ती किंवा पक्ष जो सत्तेवर असेल तो सत्तागट ते परराष्ट्र धोरण प्रामुख्याने ठरवत असतात. आणि म्हणून परराष्ट्र धोरण ठरवताना राजकीय व्यवस्था हा घटक सुद्धा महत्वाचा आहे. भौगोलिक स्थान, देशाचं भौगोलिक स्थान, नंतर राजकीय व्यवस्था आणि तिसरी गोष्ट म्हणजे अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्था, आता अर्थव्यवस्थेमध्ये काय असतं? जगातला कोणताही देश असू द्या, त्याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? आर्थिक विकास. सर्वच देशांचं आर्थिक विकास हे उद्दिष्ट फार महत्वपूर्ण असतं, सर्वच देशांचं. मग त्याला भारत सुद्धा प्रामुख्याने अपवाद नाही. आणि त्यामुळे प्रामुख्याने अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावरती सुद्धा परिणाम प्रामुख्याने होत असतो. आता कसा परिणाम होतो? तर देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांबरोबर जे आपले आर्थिक संबंध असतात ते आर्थिक संबंध परराष्ट्र धोरणामध्ये महत्वाचे असतात. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याकरता इतर जे देश आहेत त्यांच्याबरोबरचे आर्थिक संबंध हे त्यामध्ये महत्वाचे असतात. त्याचबरोबर परराष्ट्र धोरणामध्ये इतर देशांबरोबर केली जाणारी आयात निर्यात, त्याचबरोबर जागतिक व्यापारामध्ये सहभाग, ह्या ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहे या गोष्टींवरतीच परराष्ट्र धोरण अवलंबून असतं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, सध्याच्या जागतिक व्यवस्थेमध्ये राष्ट्रीय सुरक्षिततेचे मुद्दे हे सुद्धा महत्वाचे मानले जातात. आता राष्ट्रीय सुरक्षितता महत्वाची, कारण स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वासाठी ती महत्वाची, पण अलीकडच्या कालखंडामध्ये आर्थिक सुरक्षितता हिला सुद्धा महत्वाचं स्थान आहे. कारण ज्याच्याजवळ आर्थिक शक्ती असते त्याचं परस्परावलंबन कमी असतं. आणि एक लक्षात घ्या, ज्याच्याकडे पैसाच नाहीये तो आपली फॉरेन पॉलिसी सवळ राखूच शकत नाही. आता एक उदाहरण पहा, म्हणजे सोपं चालू घडामोडीतलं उदाहरण पहा. चीननं अनेक देशांना कर्ज देऊन ठेवलंय. साधं उदाहरण तुम्हाला समजेल असं उदाहरण. चीननं अनेक देशांना कर्ज दिल्यामुळं ते देश आहेत ना त्यांच्या दबावाखाली आहे. त्यामुळे त्यांचं परराष्ट्र धोरण आखताना ते घाबरतात. त्यांना चीनबद्दल ऍक्शन घेता येत नाही. तुम्ही मग उदाहरण पहा ना, चीननं कितीतरी देशांना कर्ज देऊन ठेवलेलं आहे आणि तिथं आर्थिक संबंधांमध्ये मग छोटे मोठे देश गुंतल्यामुळं त्यांना चीनबद्दल आक्रमकता घेता येत नाही. बरं, भारताचं उदाहरण पहा. म्हणजे आपण जर चीन सारखं करायचं ठरवलं, आपण बी अनेक देशांना पैसे देऊ, पण आपल्याकडे तेवढा चीन इतका पैसा नाहीये. आज अमेरिकेनं सुद्धा अनेक देशांना कर्ज दिलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या प्रभावाखाली आपल्याला दिसून येतात. म्हणून महत्वाची गोष्ट काय आहे की आर्थिक सुरक्षितता, राष्ट्रीय सुरक्षितता इतकीच प्रामुख्याने महत्वाची असते. कारण का आर्थिक सुरक्षिततेमुळं परस्परावलंबन कमी होतं. म्हणून परराष्ट्र धोरण ठरवताना अर्थव्यवस्था हा घटक सुद्धा फार महत्वाचा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे इथपर्यंत परराष्ट्र धोरण निश्चित करणारे 3 घटक आपण बघितले. देशाचं भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था आणि तिसरा भाग म्हणजे अर्थव्यवस्था. आता चौथा भाग काय? चौथा भाग आहे राजकीय नेतृत्व. मग आता विचार करा, राजकीय नेतृत्वाचा विचार, परराष्ट्र धोरण
ठरवण्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग कुणाचा असतो, वाटा कुणाचा असतो, तर हा आकृतीबद्ध लक्षात घ्या. संकल्पचित्र काढता आलं पाहिजे तुम्हाला, जसं दिलं तसं. मग राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री हे जे महत्वपूर्ण घटक आहे परराष्ट्र धोरण ठरवताना, यांचा वाटा मोठा असतो. भारतामध्ये हे महत्वाचे घटक आहे परराष्ट्र धोरण ठरवणारे: राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री आणि संरक्षण मंत्री हे महत्वाचे आहे. आता जर थोडक्यात आपण जर राजकीय नेतृत्वाचा विचार केला की आमच्या देशामध्ये जे पंतप्रधान आतापर्यंत होऊन गेले, त्यांनी कशा पद्धतीनं परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत आपलं योगदान दिलं, त्याचा पण इथे विचार करता येईल. आता बघा, आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची सुरुवात कुठून झाली? पंडित जवाहरलाल नेहरू पासून. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये कशाची भर घातली? तर त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये वादाची भर घातली. कारण अलिप्ततावादी चळवळ सुरू करण्यामध्ये पुढाकार कुणाचा होता? पंडित जवाहरलाल नेहरूंचा होता. म्हणून त्यांनी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये अलिप्ततावादाची भर घातली. आपण सोव्हिएत युनियनच्याही गटात गेलो नाही आणि त्याचबरोबर आपण अमेरिकेच्याही गटात गेलो नाही, दोघांच्याही गटात गेलो नाही. त्यामुळे झाला फायदा काय झाला की त्या दोन्ही गटांचं सहकार्य आपल्याला मिळत राहिलं. आपण कुणाशी दुश्मनी केली नाही, उलट आपण अलिप्त राहिलो प्रामुख्याने. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी अलिप्ततावादाची भर प्रामुख्याने टाकली. तर दुसरी गोष्ट बघा, दुसरी उदाहरणं पहा, जसं अटल बिहारी वाजपेयी हे जेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान झाले, तर अटल बिहारी वाजपेयी म्हणजे 98च्या पिरियडमध्ये ते भारताचे जेव्हा पंतप्रधान झाले, तर अटल बिहारींनी त्यांच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने भारत आणि चीन यांचे संबंध सुधारण्यामध्ये परराष्ट्र धोरणात महत्वपूर्ण भूमिका बजावली. म्हणजे त्यांच्या काळामध्ये 98 ते 2004चा जो कालखंड होता, त्या कालखंडामध्ये भारत आणि चीनचे संबंध सुधारण्यामध्ये त्यांनी फार महत्वपूर्ण योगदान दिलं. असं जर योगदान बघितलं तुम्ही लालबहादूर शास्त्रींच्या बाबतीत विचार करा. पंडित जवाहरलाल नेहरू नंतर पंतप्रधान कोण झाले होते? तर ते लालबहादूर शास्त्री. गुलजारीलाल नंदा फक्त 13 दिवस होते. आणि लालबहादूर शास्त्रींनी सुद्धा परराष्ट्र धोरणामध्ये जे योगदान दिलं त्यातलं महत्वाचं काय आहे? ताश्कंद करार. ताश्कंद करार म्हणजे भारत पाकिस्तान जेव्हा युद्ध झालं 1965 साली, त्यावेळेस रशियाने मध्यस्थी केली होती ते युद्ध थांबवण्याकरता. त्यावेळेस आपल्या लालबहादूर शास्त्री कुठे गेले होते? सोव्हिएत युनियन मध्ये, ताश्कंदला. मग तो ताश्कंद करार हे त्यांच्या परराष्ट्र धोरणातलं खास योगदान दिसून येतं. इंदिरा गांधींच्या बाबतीमध्ये काय म्हणता येईल? इंदिरा गांधींच्या बाबतीमध्ये सुद्धा सिमला करार हे त्यांचं महत्वाचं योगदान आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या बाबतीतच अजून एक महत्वपूर्ण योगदान काय आहे भारत पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून? लाहोर घोषणापत्र हे एक महत्वपूर्ण योगदान आहे. आणि त्याचबरोबर 1991 साली जेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान PV नरसिंह राव झाले, त्यांनी तर आपल्या देशाचं नवं आर्थिक धोरण स्वीकारलं, ज्याला आर्थिक उदारीकरण म्हणतो. म्हणजे नरसिंहराव यांनी आपल्या देशामध्ये ज्या आर्थिक सुधारणा आणल्या त्याला आर्थिक उदारीकरण असं म्हणतात. तर ते जे आर्थिक उदारीकरणाचं धोरण आणलं, तर त्याच्यामध्ये काय महत्वाचं होतं? पूर्वेकडे पहा, पूर्वेकडे पहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी आणलेलं उदारीकरणाचं धोरण. म्हणजे पूर्वेकडे पहा हे एक धोरण आणि उदारीकरणाचं धोरण हे त्यांच्या परराष्ट्र धोरणातलं महत्वपूर्ण योगदान आहे. म्हणजे थोडक्यात काय, परराष्ट्र धोरण ठरवताना या लोकांचा वाटा राजकीय नेतृत्वामध्ये राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री यांचा महत्वाचा वाटा असतो. म्हणून राजकीय नेतृत्व हा सुद्धा परराष्ट्र धोरणावर परिणाम करणारा महत्वपूर्ण घटक आहे. त्याच्यानंतर प्रशासकीय घटक. आता प्रशासकीय घटकामध्ये कुणाकुणाचा समावेश होतो प्रशासकीय घटकांमध्ये? तर प्रशासकीय घटकांमध्ये सुद्धा बघा, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, त्यानंतर परराष्ट्र सचिव ज्याला फॉरेन सेक्रेटरी म्हणतो आपण, त्यानंतर परदेशातील दूतावास आणि त्याचबरोबर राजनैतिक अधिकारी
राजनैतिक अधिकारी, तर प्रामुख्याने या सर्व घटकांचा प्रशासकीय घटकांमध्ये समावेश होत असतो. आता हे खरं आहे की परराष्ट्र धोरण कोण ठरवतं, तर परराष्ट्र धोरण राजकीय नेतृत्वामध्ये जे लोक असतात. मग परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय कोण घेत असतं, तर पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळच परराष्ट्र धोरणाबद्दल निर्णय घेत असतं. हे खरंच आहे. तरी पण या निर्णयाप्रत येण्यासाठी म्हणजे परराष्ट्र धोरणाचे निर्णय घेण्यापर्यंतच काम करण्यासाठी या पंतप्रधानांनी म्हणजे या सर्व नेतृत्वाला सर्व प्रकारची मदत करण्याचं काम ही सर्व प्रशासकीय यंत्रणा करत असते. मग आता कशी पद्धतीने यंत्रणा काम करते प्रामुख्याने, तर मग परराष्ट्र धोरण ठरवताना ही प्रशासकीय यंत्रणा काय काय कामं करते, तर ज्या देशाबरोबर आपल्याला समजा परराष्ट्र धोरण ठरवायचे, ज्या देशात बरोबर, तर मग माहिती गोळा करण्याचं काम करणं. दुसरी गोष्ट त्या माहितीचं विश्लेषण करणं. नुसती माहिती गोळा करून चालत नाही, तर त्या माहितीचं विश्लेषण करणं सुद्धा गरजेचं असतं. म्हणून त्या माहितीचं विश्लेषण करणं. त्यानंतर त्या माहितीचं विश्लेषण केल्यानंतर त्या माहितीवर आधारित आपल्या या राजकीय नेतृत्वाला योग्य सल्ला देणं. कारण प्रशासकीय व्यवस्थेमधले हे जे घटक असतात हे तुम्हाला माहिती आहे की हे सगळे UPSC मधून टॉप लेवलचे अधिकारी असतात. हे सगळे यांना पूर्ण जगाचं नॉलेज असतं. म्हणून आपल्या राजकीय नेतृत्वाला सल्ला देण्याचं काम सुद्धा प्रामुख्याने त्यांना करावं लागतं. आणि विशेष म्हणजे प्रामुख्याने ही सर्व जबाबदारी कोण पार पाडतं, तर आपले जे राजनैतिक अधिकारी असतात ती ही जबाबदारी पार पाडत असतात. म्हणजे एक लक्षात घ्या की प्रशासकीय घटक कशी माहिती गोळा करतात, त्या माहितीचं विश्लेषण कसं करतात, ते आपल्या राजकीय नेतृत्वाला सल्ला कसा देतात, यावरती सुद्धा प्रामुख्याने परराष्ट्रीय धोरण अवलंबून असतं. म्हणून हे प्रशासकीय घटक या दृष्टिकोनातून महत्वाचे असतात. आणि त्याचबरोबर या प्रशासकीय घटकांबरोबर अजून एक महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हा एक व्यक्ती सुद्धा यामध्ये फार महत्वाचा असतो. कारण शेवटी एक लक्षात घ्या, परराष्ट्र धोरणामध्ये सर्वात जास्त महत्व कशाला असतं, आपल्या राष्ट्रीय सुरक्षिततेला असतं. आपल्या स्वातंत्र्याची सार्वभौमत्वाची सुरक्षितता राखण्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतात त्यामध्ये राष्ट्रीय हितसंबंध असतात. म्हणून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जो असतो तो पण या ठिकाणी अत्यंत महत्वपूर्ण असतो. म्हणजे आता मग हे जे 5 घटक आहे, कोणत्याही देशाचं परराष्ट्र धोरण ठरवताना हे 5 घटक महत्वाचे आहेत. देशाचं भौगोलिक स्थान महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट राजकीय व्यवस्था महत्वाची आहे. तिसरी गोष्ट अर्थव्यवस्था महत्वाची आहे. चौथी गोष्ट राजकीय नेतृत्व महत्वाचं आहे. पाचवी गोष्ट प्रशासकीय व्यवस्था महत्वाची आहे. म्हणजे हे जगातला कोणताही देश असू दे त्याला परराष्ट्र धोरण आखताना या 5 घटकांचा विचार करावा लागतो. मग आता आपल्याला विचार करायचा आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचा. इंडियन फॉरेन पॉलिसी कशी आपली. मग भारताचं परराष्ट्र धोरण, मग आपल्याला पहिला मुद्दा तर कळाला, परराष्ट्र धोरण कुणाला आखता येतं, जो देश स्वतंत्र असतो सार्वभौम असतो त्यालाच परराष्ट्र धोरण आखता येतं. म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारताने परराष्ट्र धोरण आखायला सुरुवात केली. हा पहिला त्यातला महत्वाचा मुद्दा. आणि मग प्रामुख्याने आपलं मग आता परत प्रश्न येतो, सर तुम्ही म्हणायचं मग आपला देश कसा परराष्ट्र धोरण आखतो, तर आपल्या देशाचं जे संविधान आहे, कॉन्स्टिट्यूशन आहे, त्या संविधानामध्ये काही मार्गदर्शक तत्व आहे. आणि त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये परराष्ट्र धोरण कसं आखावं त्याची गाईडलाईन आहे. म्हणजे मार्गदर्शक तत्वाच्या तरतुदीनुसारच आपण परराष्ट्र धोरण आखतो. आपल्या संविधानात स्पष्ट लिहिलेलं आहे, ती गाईडलाईन दिलेली आहे आणि त्या गाईडलाईन नुसार आपण आपलं परराष्ट्र धोरण आखत असतो. पण आता महत्वाचा भाग काय आहे, मग कसा आहे, तर आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये असणारं कलम क्रमांक 51
आपली जी मार्गदर्शक तत्व आहे संविधानामध्ये, त्याच्यामध्ये कलम 51 मध्ये प्रामुख्याने एक महत्वपूर्ण परराष्ट्र धोरणाची चौकट तयार केलेली आहे. परराष्ट्र धोरणाची खास चौकट केलेली आहे कलम क्रमांक 51 मध्ये, आणि त्यानुसार प्रामुख्याने आपण परराष्ट्र धोरण आखत असतो. आता त्याच्यामध्ये महत्वाचे चौकटीमध्ये काय महत्वाचे भाग आहेत ते पण लक्षात घ्या. या 51 कलम मध्ये प्रामुख्याने जी चौकट आहे, जी शाश्वत मूल्ये आहे, जी भारतानं तेव्हापासून आजपर्यंत पाळलेली आहे, मग त्यामध्ये प्रामुख्याने काय आहे? शांतता, युद्ध नको, शांतता या मूल्याला महत्व दिलेले. त्याचबरोबर ह्युमन राईट, मानवी हक्क, जगातल्या मानवी हक्कांना महत्व दिलेले. त्याचबरोबर राष्ट्राची सुरक्षितता, आता पारतंत्र्यात नाही जायचं, म्हणून राष्ट्राची सुरक्षितता या 3 महत्वपूर्ण शाश्वत मूल्यांवरच आपलं परराष्ट्र धोरण आधारलेलं आहे. मार्गदर्शक तत्वांमध्ये शांतता हा एक पहिलं शाश्वत मूल्य सांगितलं, दुसरं मूल्य सांगितलं ह्युमन राईट, मानवी हक्क, आणि तिसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षितता. या शाश्वत मूल्यांवरती आपल्या देशाचं परराष्ट्र धोरण हे आखलेलं आहे. आणि म्हणून मग आता सर्वात पहिली गोष्ट, आपल्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट कोणती? भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट कोणती? काही अनिवार्य उद्दिष्ट आहे आणि काही इतर महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे. मग भारतातील परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट ही खाली तुम्हाला 8 प्रकारची सांगितलेली आहे. त्यातलं पहिलं उद्दिष्ट काय आहे बघा. आपली उद्दिष्ट किती जागतिक स्वरूपाची. पहिलं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य देणं. म्हणजे फॉरेन पॉलिसी राखताना आपल्यामुळे कुणालाही त्रास होता का, जागतिक शांतता कशी राहील, जागतिक स्तरावर प्रत्येक देश सुरक्षित कसा राहील याला प्राधान्य आहे आपल्याकडे. आपण चीन सारखे आक्रमक नाहीये, पाकिस्तानांसारखे आक्रमक नाहीये. आमचं मूल्य पहा, भारत देशाचं मुळात तत्वच काय, जिओ ऑरिजिन दो, बरोबर की नाही. म्हणून हे पहिलं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षितता यांना प्राधान्य देणे. दुसरं, आंतरराष्ट्रीय समस्या व वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे. कोणताही वाद असेल, कोणती समस्या असेल तर त्याकरता युद्ध करण्याची गरज नाही, कारण युद्धातून शेवटी कुणालाच फायदा होत नाही. म्हणून जे काही वाद असतील आंतरराष्ट्रीय स्तरावरची, ज्या काही समस्या असतील तर त्या शांततेच्या मार्गाने सोडवाव्या, बोलाचाली करू आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून. ते एक उद्दिष्ट आहे. तिसरी गोष्ट, अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे. म्हणजे भारताचे जगातले जेवढे भारताचे सर्वच देशांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध आहे. आपण तर चीन आणि पाकिस्तान बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला तयार आहे, पण आता ते ठेवत नाही, त्याला आपण काय करणार. मग ते म्हणतात ना मराठीमध्ये, कुत्र्याची शेपटी ती वाकडी ती वाकडी. आपण तर मैत्रीपूर्ण संबंध ठेवलेले. विद्यार्थी मित्रांनो, एक विचार करा, तुम्ही असं कधी ऐकलं का की भारतानं कुणाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, कुणाशी शत्रुत्व स्वीकारण्याचा प्रयत्न केला? भारत खूप प्राचीन संस्कृती आणि परंपरा असणारा देश आहे. वसुधैव कुटुंबकम ही संकल्पना राबवणारा देश आहे. म्हणून आपले सर्वांबरोबरच मैत्रीपूर्ण संबंध आहेत. म्हणून आपलं ते एक महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे की अन्य राष्ट्रांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं. चौथं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणं. आपण तर करतोय आंतरराष्ट्रीय, पण चीनला प्रश्न विचारून पहा बरं, ते करतंय का आंतरराष्ट्रीय कायद्याचा प्रामुख्याने आदर करतं का? जगातल्या सर्वच देशांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर केला पाहिजे, म्हणजे जगात शांतता आणि सुरक्षितता नांदेल. हे एक महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे की आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर करणं. पाचवं उद्दिष्ट आहे देशाच्या सीमारेषा सुरक्षित राहतील असे प्रयत्न करणं. आता आपल्या भारत देशाला तर किती सीमा लाभलेली, उदाहरण सांगितलं मी, पाकिस्तान, अफगाणिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार या सगळ्या देशांच्या सीमा आहेत. तर देशाच्या सीमारेषा सुरक्षित राहतील असं प्रयत्न करणं. आणि 6वं उद्दिष्ट आहे भारताच्या एकतेचे आणि एकात्मतेचे संरक्षण करणं. भारतामध्ये विविध धर्माचे जातीचे लोक आहेत, तरी पण आपल्यामध्ये काय आहे, एकता आहे, कम्युनिटी आहे. म्हणून आपल्या भारताच्या एकतेचं,
एकात्मतेचं संरक्षण करणं हे सुद्धा आपल्या परराष्ट्र धोरणाचं एक महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे. 7वी गोष्ट आहे की भारतीय दूतावासाद्वारे अन्य देशात वास्तव्य करीत असलेल्या भारतीय नागरिकांच्या हिताचं रक्षण करणं. म्हणजे जे बाहेर देशामध्ये आपले लोक आहेत, जगातल्या कानाकोपऱ्यात आपले भारतीय लोक आता काम करतात, तर जिथे जिथे आपले लोक काम करतात तिथं आपलं भारतीय अँबॅसेडर असतं, म्हणजे आपलं भारतीय दूतावास असतो. तर तिथल्या लोकांना त्यांच्या तिथल्या म्हणजे त्या ज्या ज्या देशामध्ये आपले भारतीय लोक आहेत त्यांच्या हितासंबंधी काय जे आवश्यक गरज असेल ती गरज पूर्ण करणं, त्यांच्या हिताचं रक्षण कसं होईल. कारण एक लक्षात घ्या, शेवटी समजा अमेरिकेमध्ये आपले जर भारतीय लोक राहत असतील, त्यांना जर तिथल्या लोकांपासून किंवा त्या देशातल्या काही घटकांपासून जर त्रास होत असेल तर त्यांच्या हिताचं रक्षण कसं करता येईल, हे पण परराष्ट्र धोरणाचं महत्वपूर्ण उद्दिष्ट आहे. आणि शेवटचं उद्दिष्ट आहे की आर्थिक हितासाठी अन्य देशांशी आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणं. कारण राष्ट्रीय सुरक्षितते इतकंच परराष्ट्र धोरणात महत्व कशाला, आर्थिक विकासाला आहे. म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आर्थिक हितासाठी अन्य देशांबरोबर आर्थिक आणि व्यापारी संबंध प्रस्थापित करणं. आर्थिक आणि व्यापारी संबंध प्रस्थापित करणं तेही राष्ट्राच्या हिताचं असतं आणि आपल्याही राष्ट्राच्या हिताचं असतं. ही आपल्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट आहे. हा इथपर्यंत आपण आता पहिला भाग बघितला. काय बघितलं आपण इथपर्यंतच्या भागामध्ये? भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. या सुरुवातीला आपण काय बघितलं? परराष्ट्र धोरण आणि त्याचा अर्थ आणि महत्व बघितलं. नंतर राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा निकटचा संबंध कसा आहे, जवळचा संबंध कसा आहे. त्यानंतर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक कोणते, जे 5 घटक आहे: देशाचे भौगोलिक स्थान, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकीय नेतृत्व, प्रशासकीय व्यवस्था, हे घटक बघितले. त्याच्यानंतर भारताचं परराष्ट्र धोरणाला सुरुवात केव्हा झाली? स्वातंत्र्यापासून सुरुवात झाली. भारताचं परराष्ट्र धोरण कसं आखलं जातं तर आपल्या संविधानामध्ये जी मार्गदर्शक तत्व दिलेली आहे त्याच तत्वानुसार आपलं परराष्ट्र धोरण आखलं जातं. आणि मग भारताच्या परराष्ट्र धोरणाची उद्दिष्ट इथपर्यंत तुम्हाला मी सांगितली आहे. आता आपल्याला पुढच्या, हा पहिला भाग झाला. आता हा भाग पूर्ण व्यवस्थित फळ्यावरचं जे ते छानपैकी व्यवस्थित लिहून घ्या, चांगल्या अक्षरामध्ये लिहा. आणि दुसऱ्या भागामध्ये आपल्याला बघायचंय की भारताने जे परराष्ट्र धोरण आखलं त्याचे 2 टप्पे. मग पहिला टप्पा 1947 पासून म्हणजे स्वातंत्र्यापासून तर 1990 पर्यंतचा पहिला टप्पा, आणि दुसरा टप्पा म्हणजे 1990 नंतर म्हणजे 91 पासून तर आजपर्यंतचा परराष्ट्र धोरणाचा दुसरा टप्पा. या 2 टप्प्यांचा अभ्यास आपण पुढच्या तासाला प्रामुख्याने करणार आहोत. तत्पूर्वी ही समोर दिलेली सर्व माहिती जी आहे ती व्यवस्थित लिहून घ्या. सर्वांना धन्यवाद.